नमस्कार, मी कुणाल बांदेकर आणि मी तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये. तर गणेश चतुर्थी आता इली हा आणि कोकणात गणेश चतुर्थी हो खूप मोठा उत्सव असता आणि गणपतीक आवडतात ते मोदक आणि तेच मोदक मी आज तुमच्यासाठी करतोय. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मोदक करूच्यासाठी आपल्याक दोन महत्वाची गोष्टी लागतले, ते म्हणजे खोबऱ्याचा चून आणि तांदळाचा भागवलेला पीठ. तर पहिल्यांदा आपण खोबऱ्याचा चून करून घेऊया. खोबऱ्याचा चून करण्यासाठी पहिल्यांदा एका कढईत 1 वाटी खोबरा आणि अर्धी वाटी किसलेलो गूळ घ्यायचो. गूळ ह्यो खोबऱ्याच्या बरोबर निम्मे घ्यायचो आणि त्याच्यानंतर मग गॅस सुरू करायचो. जोपर्यंत गूळ पूर्ण वितळणार नाही आणि तोपर्यंत खोबरा आणि गूळ एकजीव होणार नाही तोपर्यंत ह्या ढवळत राहायचा. गूळ पूर्णपणे वितळला तोपर्यंत खोबरा पण व्यवस्थित शिजता. ह्या व्यवस्थित शिजला मिश्रण की मग त्याच्यात एक छोटो चमचो एक वेलची पावडर आणि तुमका हवी असली तर किंचित जायफळ पावडर घालायची. परत ढवळायचा व्यवस्थित आणि थोडा वेळ या मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे तांदळाचं पीठ भागवण्याची. तर आता मी एका टोपात 1.5 भाग पाणी मी उकळवण्यासाठी ठेवलंय. तर आता ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे उकळला की आपण अर्धो भाग पाणी काढून ठेवचं असं आणि मग पाणी गरम झाला की त्याच्यात मग चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर मग 1 चमचो तूप घालायचा आणि मग पूर्णपणे उकळल्यानंतर हे गॅस बंद करायचो आणि त्याच्यात मग 1 कप 1 भाग तांदळाचं पीठ घालायचा. म्हणजे जेवढा 1 भाग पाणी असा तेवढाच 1 भाग तांदळाचं पीठ घालायचा. जा एक्स्ट्रा पाणी होता तर आपण बाजूक काढून ठेवला. जर आपल्याला लागला तर पुन्हा वापरण्यासाठी. मग तांदळाचं पीठ घातल्यानंतर एखादी लाटणी असतात किंवा एखादा चमचो असतात तर त्यांनी ह्या मिक्स करायचा व्यवस्थित आणि एक 5-10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा. 5-10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर तर थोडासा थंड पण होता. मग पुन्हा मिक्स करायचा आणि एका परातीत पीठ घ्यायचा आणि व्यवस्थित मळायचा आता. आणि ह्या पीठ मळताना आपल्याला एकदम सॉफ्ट किंवा एकदम मऊ असा पीठ मळूचा असा. रेडी रेडी की डिश करू का वाटतं का व्हिडिओ काढू? डिश करू. काय अजून पडलेला पोडा. तुमका जर वाटला की ह्याच्यात ह्या थोडासा चिकट होता तर तुम्ही एखाद 2 चमचो तुम्ही तेल पण घालू शकतात. तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मळायचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे.
आता मोदक बनवण्यासाठी आपण जे गोळे केलेले असत तर त्यातलो एक गोळो घ्यायचो. त्यानंतर आपल्या दोन्ही अंगठ्यांका आणि बोटांका आपल्या तेल लावायचा आणि दोन्ही अंगठ्यांनी या गोळ्याच्या मध्ये प्रेस देऊन त्याच्या साईडला प्रेस देत देत अशी एक पूर्ण पाती तयार करून घ्यायची. हळूहळू हळूहळू प्रेस द्यायचो. म्हणजे सुरुवातीक सेंटरला प्रेस करायचा आणि नंतर मग थोडा वर 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 प्रेस करत साईडला पूर्णतः असा पातळ होऊ हव्या. सेंटरला थोडासा जाड रावली तरी चालत, पण साईडलाही पातळ होऊ हवी आणि ती दिसताना अशी पणतीसारखी दिसतली. ही अशी पाती तयार झाली की त्याच्यात मग आपण जर चून केलेला असा तर चून भरायचा आणि त्यानंतर मग आपल्याक या मोदकासाठीचे जे प्लेट्स असतात तर ते प्लेट्स पाडूचे आहेत. तर आपल्या डाव्या हातात तो मोदक धरायचो, त्या पाता धरायचा, त्याच्यामध्ये आपण चून टाकला, चून भरला आपण आणि त्यानंतर मग अंगठो आणि जो मधला बोट असा तर त्यांनी त्या प्रेस करायचा आणि हे असे सगळे प्लेट्स पाडत जायचे. अंगठ्याच्या बाजूचा जो बोट असा तर त्यांनी थोडीशी ती पातीची जी प्लेट असते तर ती थोडीशी मागे घ्यायची आणि अंगठो आणि मधला बोट ह्यांनी ती दाबायची आणि असे हे 8 ते 10 प्लेट्स आपण पाडायचे त्या मोदकाक. आणि हे सगळे प्लेट पाडून तयार झाले की मग अंगठो आणि अंगठ्याच्या बाजूचा बोट असा तर त्यांनी सगळ्यात वरचा जो भाग असा तर तो हळूहळू एकत्र करायचो आणि सगळं एकत्र झालो की वरती मग 3 बोटांनी धरून अंगठो, अंगठ्याच्या बाजूचा बोट आणि मधला बोट ह्यांनी सगळ्यात वरती असं एक टोकदार असा एक ह्या तयार करायचा मोदकाचं वरचं पोर्शन. म्हणजे आपलो मोदक ह्यो रेडी झालो. आता आपल्याक हे मोदक स्टीम कुक किंवा वाफेवर शिजवचे असत. तर त्याच्यासाठी मी एका कढईत पाणी तापत ठेवलंय. पाणी थोडंसं तापला की त्याच्यात मग एक चाळण ठेवलंय आणि चाळण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये हळदीची पानं ठेवलंय. तुमच्याकडे जर हळदीची पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही केळीची पानं पण वापरू शकतात, पण हळदीच्या पानाने एक चांगलो अरोमा येता, एक मस्त वास येतात का. तर ती खाण्याची ती टेस्ट अनुभवण्याची हा मजा वेगळी असता. तर ही हळदीची पानं घेतली की त्याच्यानंतर तुम्ही एका तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर आपण हे सगळे मोदक एक 1 बाय 1 असे सगळे ठेवून घेऊया, थोडंसं अंतर ठेवून. मोदक ठेवून झाले की मग हे झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवल्यानंतर मग एक 7 ते 8 मिनिटं एका स्टीम कुक होऊ द्यायचा, म्हणजे वाफेवर शिजाक द्यायचा. वाफेवर शिजला की गॅस बंद करायचो आणि साधारण एक 8 ते 10 मिनिटांसाठी तसाच रेस्ट करायचा. म्हणजे तोपर्यंत ते एकदम सायलेंटली व्यवस्थित शिजतात. अजून 10 मिनिटांनंतर आपले हे मोदक गणपतीक नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून रेडी आहेत. त्यानंतर ते सगळ्यांका प्रसाद म्हणून आपण वाटू शकतो. जर आजचा व्हिडिओ तुमका आवडलो असा तर त्याका नक्की लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तोपर्यंत देवा काळजी.